नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रेल्वेमध्ये सर्वात मोठी जी भरती येत असते ती ग्रुप डी म्हणजे गट ड ची जाहिरात येत असते. या भरतीमध्ये वेगवेगळे खूप पदे असतात आणि फक्त 10वी पासवरती काही पदे असतात आणि काही पदे 10वी पास आणि ITI असणे गरजेचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दल डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. सर्वांना माहीत असेल, येणाऱ्या काळामध्ये ही मसुदा त्यांनी हा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये 32,000 प्लस पदे दिलेली आहे. परंतु ही जाहिरात ज्यावेळेस हा फक्त मसुदा आहे. ही जाहिरात ज्यावेळेस येईल 50,000 प्लस पदे आलेली तुम्हाला बघायला भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत, की पूर्ण शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे आणि किती पाहिजे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय आहे या भरतीचा. त्याच्यानंतर या पोस्टला एकूण पगार किती भेटेल, जर निवड झाली तर पगार किती भेटेल. जी परीक्षा आहे तिचा अभ्यासक्रम काय आहे. या भरतीची वयाची अट काय आहे आणि सोबतच या भरतीचे ग्राउंड महिलांसाठी कशा प्रकारचे आहे आणि पुरुषांसाठी कशा प्रकारचे आहे. नक्की डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि RRB NTPC गट ड आणि सर्व रेल्वेच्या जेवढ्या पण भरती आहे त्यांच्यासाठी आपला एक स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे. नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर बघू शकता, वेस्टर्न रेल्वे अंतर्गत पासून हे या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. हे परिपत्रक कधी बघू शकता, 18/12/2024 ला काढण्यात आलेले आहे. वेगवेगळी पदे असणार आहेत. परंतु या ठिकाणी डिटेल्समध्ये वेगवेगळे कोणत्या पदांना किती जागा आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 32,000 जागा. आता बघू शकता, हे डिपार्टमेंट कोणतं आहे बघू शकता. एवढे या ठिकाणी हे रेल्वेचे झोन दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये या जागा आहेत बघू शकता. असिस्टंट S&T एकूण जागा किती आहेत जर बघितलं तर 1824 जागा या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता, नेक्स्ट डिपार्टमेंट आहे असिस्टंट वर्कशॉप. याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत बघू शकता. एवढे जे झोन आहेत त्यांच्यामध्ये या जागा आहेत. 1567 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रिज, एक मिनिट बघू शकता, हे आहे असिस्टंट ब्रिज. एकूण 124 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता असिस्टंट कॅरेज अँड वॅगॉन, तर 1612 जागा आहेत. पुढे वेगवेगळे जास्त पदे आहेत तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळे खूप सारे डिपार्टमेंट आहे बघू शकता. असिस्टंट लोको शेड बघू शकता डिझेल 120 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट लोको शील्ड बघू शकता इलेक्ट्रिकल 699 जागा आहे. असे रेल्वेमध्ये खूप वेगवेगळे पदे आहेत आणि ही सर्व पदे तुम्हाला 10वी पास वरती बघायला भेटेल. मोजक्याच काही पदांना ITI असणे गरजेचे राहील. आता सर्वात महत्वाचा जो मेन पॉइंट आहे ते तुम्हाला मी सांगून देतो. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व माहिती सांगतो. आता एकूण जागा त्यांनी पहिल्यांदा याच्यामध्ये मसुद्यामध्ये म्हटलेलं आहे 32,438, परंतु जाहिरातीमध्ये 50,000 प्लस जागा. ठीक आहे. 50,000 प्लस जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ठीक आहे. आता जर बघितलं बघू शकता, पॉइंट्समॅन बी हे पद फक्त 10वी पासवर तुम्हाला बघायला भेटेल. डिपार्टमेंट हे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे. किती जागा असणार आहेत, 5,058 जागा आहेत याच्यासाठी पॉइंट्समॅन. त्याच्यानंतर बघू शकता कोणतं पद आहे, असिस्टंट ट्रॅक मशीन. हे फक्त या ठिकाणी फक्त 10वी पास इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट असणार आहे. फक्त 10वी पास वरती किती जागा आहेत, 799 जागा 10वी पास वरती आहे. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रिज हे फक्त तुम्हाला 10वी पास वरती हे पद असणार आहे. 301 जागा आहेत. आणि सर्वात जास्त 10वी पास वरती बघू शकता ट्रॅक मेंटेनर बघू शकता JR, हे आहे सर्वात जास्त जागा याच्यासाठी आहे 10वी पास, 13,187 जागा. त्याच्यानंतर असिस्टंट वे 157 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट बघू शकता असिस्टंट CNW, त्याच्यामध्ये बघू शकता मेकॅनिकल 2,587 जागा आहेत यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल बघू शकता असिस्टंट TRD, याच्यासाठी ITI असणे गरजेचे राहील. माझ्या अंदाजित ITI असणे गरजेचे राहील. 1,381 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट S&T वरती बघितलं तुम्हाला 2,012 जागा आहेत. त्याच्यानंतर मेकॅनिकल बघू शकता असिस्टंट लोको शेल डिझेल बघू शकता 420 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल बघू शकता 950 जागा आहेत. अशा टोटल मिळून आणि सर्वात भारी डिपार्टमेंट जर तुम्ही विचारलं तर असिस्टंट वर्कशॉप मेच हे सर्वात जास्त. हे दोन डिपार्टमेंट असिस्टंट TL आणि वर्कशॉप मेच हे बघू शकता. पहिल्याला 624 आणि नंतर आहेत 3,077 एवढ्या जागा आहेत. आता राहिला प्रश्न आपला, या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय. आता याच्यामध्ये जर काही पदे याच्यामध्ये काही विचारात पदे घेतली तर काही पदांना ITI असणे 10वी पास प्लस ITI असणे गरजेचे आहे. आणि निम्मीपेक्षा जास्त पदे या ठिकाणी तुम्हाला फक्त 10वी पास वरती देखील भरता येणार आहेत. आता प्रश्न राहिला याचा अभ्यासक्रम काय आहे. ही भरती जी येणार आहे लवकरच, एवढ्या 4-5 आठवड्यामध्ये किंवा 2-3 आठवड्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल.
परंतु याचा जो अभ्यासक्रम काय आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक विषय आहे तो देखील मी तुम्हाला सांगेल. आता इथे या ठिकाणी लिहित आहे बघू शकता मॅथ म्हणजे गणित लिहितो. या ठिकाणी गणित. गणित प्रश्न या ठिकाणी किती असणार आहेत? बघू शकता. गणिताचे प्रश्न असणार आहेत तुम्हाला 25 जी प्रश्न. 25 जी प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ता. या ठिकाणी बुद्धिमत्ताच फक्त बुद्धिमत्ता असणार आहे तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत? बुद्धिमत्ताचे हे 30 प्रश्न असणार आहे. लक्षात घ्या. 30 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. 1 मिनिट लक्षात घ्यायचं आहे. हे सामान्य फक्त विज्ञानचे प्रश्न. विज्ञान. सामान्य विज्ञान हे लक्षात घ्यायचं आहे. अभ्यासक्रम लिहून घ्या. सामान्य विज्ञान हे प्रश्न किती असणार आहेत? हे प्रश्न असणार आहेत 25 प्रश्न. त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी सामान्य ज्ञान या ठिकाणी जी म्हणतो आपण त्याला. जी सामान्य ज्ञान प्लस करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. हे किती प्रश्न असतील तुमच्या समोर? हे 20 प्रश्न. आता किती टोटल झाले? किती प्रश्नांची टोटल झाली तुम्ही बघू शकता. 5 आणि 5 हे 10. हातचा आला 1 या ठिकाणी बघू शकता. 2 आणि 2 4. 5 6. 7 8 9 बघू शकता. सॉरी 10 या ठिकाणी 10 मार्क झाले. 90 मार्काचे नाही. तर बघू शकता हे 3 आणि 2 5 6 आणि हे 4 10. अशा प्रकारे 100 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता लेखी परीक्षा येथे 100 गुणांची होईल असा तुमचा अभ्यासक्रम आहे. गणित 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न, सामान्य विज्ञान फक्त या ठिकाणी विज्ञानाचे प्रश्न असणार आहे 25. त्याला तुम्ही जनरल सायन्स म्हणू शकता आणि जी आणि चालू घडामोडी 20 प्रश्न. अशा प्रकारे 100 मार्काची तुमची परीक्षा होईल. आता याच्यामध्ये वयाची अट काय असणार आहे? कोणते मुलं भरू शकतात? वयाची अट तुम्हाला सांगतो. त्यांनी आधी जी जाहिरात आलेली होती 2018-19 मध्ये. त्यांनी या ठिकाणी वयाची अट किती ठेवली होती? 18. 1 मिनिट बघू शकता. 18 ते 33 वर्ष या ठिकाणी ठेवली होती. परंतु आता सर्वांना त्यांनी 3-3 वर्ष सूट दिलेली आहे. म्हणजे आता वयाची अट काय राहील? 18, 19, 20, 21, 33, 34, 35, 36 बघू शकता. 18 ते 36 ही सर्वांची वयाची अट राहील. सर्वांची वयाची अट राहील. जर तुम्ही एस-सी बघू शकता एस-सी आणि जर एस-टी कॅटेगरीचे असाल 36 5 वर्षाची सूट एस-सी एस-टीला 37, 38, 39, 40, 41 म्हणजे 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. कोणते एस-सी आणि एस-टीचे उमेदवार आणि ओबीसी ओबीसीचे जर असाल तर 36, 37, 38, 39 तर ओबीसीचे 39 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. हे झालं वयाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं. आता पगार देखील पुढे बघूया आणि वेगवेगळे अजून परीक्षा कशा प्रकारे होते हे देखील सांगणार आहे. ठीक आहे. वयाची अट क्लिअर केली. आता याचा पगार या ठिकाणी बेसिक पे लेव्हल 1चं 19,600 पेमेंट असतं. पे लेव्हलचं पेमेंट हे 19,600 असते. परंतु हे स्टार्टिंग पेमेंट हे फक्त बेसिक आहे. परंतु स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला किती भेटेल इथे? तर इथे जर बघितलं तर स्टार्टिंग पेमेंट तुमचं 34,000 प्लस तुम्हाला बघायला भेटेल पेमेंट. तर हे ग्राउंड कसं असतं? याचं ग्राउंड कसं असतं हे बघायचं. आता वयाची अट, अभ्यासक्रम हे वगैरे माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो हे येथे ग्राउंड आहे. आता हे ग्राउंड महिलांसाठी कसा प्रकारचं आहे बघू शकता. महिलांना 1 मिनिट या 100 मीटर पळायचे असते. किती किलो वजन घेऊन? तर 20 किलो वजन घेऊन 20 केजी आणि पुरुषांना 100 मीटर घेऊन असं 35 केजी अशा प्रकारे एवढे असते. तर हे इथून घेण्यासाठी महिलांकडे 2 मिनिटाचा वेळ असतो. 100 मीटर धावण्यासाठी 20 किलो घेऊन वजन. त्याच्यानंतर पुरुषांना 100 मीटर 35 किलो घेऊन 1 मिनिट 2 मिनिट इथं सॉरी 20 मिनिट झाले. 2 मिनिटाचा वेळ असतो आणि पुरुषांना 35 किलो घेऊन किती 100 मीटर पळायचे असते 35 किलो घेऊन 2 मिनिटामध्ये आणि महिलांना 100 मीटर पळायचं असतं 20 किलो घेऊन 2 मिनिटामध्ये. अशा प्रकारचं हे ग्राउंड असते. आता राहिला प्रश्न ही जाहिरात कधीपर्यंत सविस्तर स्पष्ट होईल. आता त्यांनी जाहीर केलेला आहे. तर येणाऱ्या 1 मिनिट बघू शकता. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे जो आर-आर-बी, एन-टी-पी-सी म्हणजे रेल्वेच्या टी-सी भरती, एन-टी-पी-सी भरती, एन-टी-पी-सी, आर-आर-बी, एन-टी-पी-सी त्याच्यानंतर आर-पी-एफ एस-आय, आर-पी-एफ कॉन्स्टेबल त्याच्यानंतर आर-आर-बी लोको पायलट म्हणजेच ए-एल-पी त्याच्यानंतर टेक्निशियन 3rd आणि 1चे सर्व पोस्टसाठी तुम्ही आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.
सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.